आजच्या रणजीतला पहिला क्वार्टर फायनलचा सामना आणि या स्पर्धेतला शेवटचा कोणता संघ क्वालिफाय होतोय सेमीफायनलसाठी या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. दोन तुल्यबळ संघ, एका बाजूला बाहुबली अवधूत तांडेल तर दुसऱ्या बाजूला सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जाणारा गौरव नागवेकर यांच्यामधलं हे धमासान युद्ध इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनुभवी स्कॉड आहे ऑल मीडिया संघाकडे, ज्याने मातब्बर नेवरेज संघाला या स्पर्धेच्या बाहेर काढलं आणि क्वार्टर फायनलमध्ये दिमागदार पद्धतीने एंटर झालाय. हॅलो, पहिले षटक पाहूया कुणाच्या हातामध्ये इथे सोपवलं जात आहे. सामना 5 षटकांचे, 4 गोलंदाज इथे आजमावले जातील. फील्ड पोझिशन इथे आपण पाहूया. पॉइंट, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर मिड ऑफ इथे घेतला गेलाय. मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. डीपला आपण जर विचार केला तर डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि त्याचबरोबर पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. सामन्याला इथे होते सुरुवात. पहिल्या षटक घेऊन बॉलिंग मार्कवरती यावेळी कृष्णा. वैयक्तिक कोट्यातील पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक कृष्णावरती दाखवला गेलाय विश्वास. पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. वन बाउन्स आणि पंचाने नो बॉलचा केला इशारा. 1+4, 5 धावा संघाच्या खात्यामध्ये. पहिली सुरुवात धमाकेदार इथे पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूमध्ये केला प्रहार, इथे आला चौकार. ड्राईव्ह केला स्ट्रेट, परफेक्ट शॉट, परफेक्ट कनेक्शन इथे पाहायला मिळालं. लाजवाब टायमिंग इथे पाहायला मिळालं आणि एक सेन्सिबल क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात होतं गौरव नागवेकर, इथे मात्र धमाका करताना पाहायला मिळतोय. कृष्णा नेक्स्ट बॉल घेऊन यावी शॉर्ट डिलिव्हरी, पंचांनी नो बॉलचा इथे इशारा केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह पुन्हा एकदा इथे फटका पाहायला मिळतोय. 1 रन इथे मिळते. दरम्यान 1+1, 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या इथे पाहायला मिळेल ती 7 रन. धावसंख्या 7 इथे पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूपासून केलं गेलेलं आक्रमण इथे आपण पाहिलं.
सलग 2 चेंडू इथे नो बॉल करार केले गेलेत. धावसंख्येने पाहायला मिळते ती 7. दरम्यान ज्यावेळी बॉलिंग मार्गवरती गोलंदाजी ते अमोल पाटील याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार इथे पाहायला मिळाला. गौरवच्या बॅटमधून निघालेला तो शॉट होता. 5 धावा तिथे मिळाल्या आणि त्याच्या पुढील चेंडूवरती एक सिंगल घेतली. पंचाने नो बॉल दंडित केला. 1+1 एकूण 2 धावा तिथे मिळाल्या. धावसंख्या 7. अतिरिक्त स्वरूपात एक्स्ट्रा स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेलेल्या या धावा इथे आपण पाहतोय. स्पर्धेतला हा चौथा क्वार्टर फायनलचा सामना आणि आजच्या रचनेतला पहिला सामना इथे आपण पाहतोय. 3 संघ ऑलरेडी सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेत. पहिल्या रजनीमध्ये रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे, दुसऱ्या रजनीमध्ये जयभैरी नाचणे आणि कालच्या रजनीमध्ये आपण विचार केला तर राम जानकी गावखडी हे 3 संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेले आपल्याला पाहायला मिळालेत. आणि आज आपल्याला पाहायचं आहे चौथा संघ कोणता ठरतोय या सामन्यामध्ये. अमोल पाटीलचा हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल फील्ड करेल त्याच्यावर 1 रन इथे प्राप्त केले गेले. एका धावेने धावसंख्या 8 अंकावरती जाऊन पोहोचते. आखूड टप्पा इथे मेंटेन केला होता अमोल पाटील. अनुभवी असा गोलंदाज आहे. अनेक वर्ष टेनिस क्रिकेट सोबत तो जोडला गेलाय. ऑल इंडिया संघाचं तो प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळालाय. यावेळी फील्डवरती एक नजर देतोय. 3 ते 4 पावलांचं रनअप आहे, परंतु पेस अतिशय अप्रतिम त्याच्या माध्यमातून हाताळला जाताना आपण पाहिलंय. परंतु या क्रीडांगणावरती या मॅचमध्ये कशा पद्धतीने तो चेंडू हाताळतोय तेही ते पाहणं खूप गरजेचं असेल, आवश्यक असेल. अमोल पाटील बॉलिंग मार्गमध्ये सज्ज. स्ट्रायकिंग एंडला गौरव नागवेकर. अवधूत तांडेल या क्षेत्ररक्षणाचा बार इथे सांभाळताना अमोल पुढचा चेंडू घेऊन बॉल ड्राइव्ह केलाय. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक झेल इथे दिसतोय. संधी मिळेल गौरव नागवेकरला. इथे जीवदान मिळते, संधी मिळते. नशिबाची साथ इथे मिळाली. सॉफ्ट हँडने फक्त ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सहज सोपा वाटणारा हा झेल इथे निसटलाय. एक संधी बिल्डर आहे गौरव नागवेकर सारख्या आक्रमक फलंदाजाला. पहिला धक्का, पहिला हादरा. दत्तप्रसादी गुडे वटार संघाचा हा महत्वाचा मोहरा गार दोन इथे बसू शकला असता, परंतु मॅच मध्ये जर तरला नाही तर खेळाडूच्या जिगरलाही ते महत्व असतं. आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सर्वात मोठी चूक झाली. महत्वाचा मोहरा, हुकुमाचा एका बेस्ट बॅट्समॅन यावी गौरव नागवेकर सेफली क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अमोल पुढचा चेंडू घेऊन यावी ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलेला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अवधूत तांडेल आहे जो यष्टीरक्षकाची भूमिका इथे बजावताना पाहायला मिळालाय. येतो इथे डॉट बॉल. यावेळी इथे डॉट बॉल आलाय. धावसंख्या इथे आपण पाहतोय ती 10. षटक क्रमांक सुरू आहे. ते पहिलं 7 धावा अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या, परंतु त्यानंतर अमोल पाटील याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवरबाज फलंदाजी इथे अपेक्षित आहे. यावेळी उडवलाय बॉल. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 1 बॉल चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. बाबूच्या बॅटमधनं इथे धमाका पाहिला असं जरूर म्हणावं लागेल. 4 धावा इथे मिळालेत. बॅटने बॉल मध्ये परफेक्ट कनेक्शन इथे पाहायला मिळालं. स्विच साऊंड होता. 1 बाउन्स कारण क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहिलं होतं. षटक क्रमांक पहिलं इथे सुरू आहे, संपलंय आणि धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 14 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. पहिले 2 चेंडू ते खराब पाहायला मिळाले. 7 धावा अतिरिक्त स्वरूपात गेल्या, परंतु त्यानंतर अमोल पाटीलने कुठेतरी पुढील 6 चेंडू अतिशय अप्रतिमरित्या हाताळले. पॉवर प्लेमध्ये धावा त्याने रोखल्या असं म्हणावं लागेल, कारण अमोल पाटीलने फेकलेल्या 6 चेंडूंमध्ये केवळ 7 धावा त्याने खर्च केल्यात आणि एक संधी मात्र इथे गमावले.
पॉइंट कव्हर पॉईंटच्या दिशेने उभा असलेला हा क्षेत्ररक्षक ज्यानं हातातून झेल इथे सोडलाय आणि त्यामुळे गौरव नागवेकर सारखा आक्रमक फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिलं षटक इथे समाप्त. धावसंख्या 14. पाहायचं आहे दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. प्रथमेश बेंद्रे याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. वैयक्तिक कोठ्यातील पहिल्या संघाकडून दुसरं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. तो या विमारा करण्यासाठी सज्ज होईल. 30 सर्कलच्या बाहेर फील्ड इथे घेतली गेले. पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं. ॲडव्हान्टेज इथे होता सलामीच्या जोडीला आणि त्या ॲडव्हान्टेजचा पुरेपूर फायदा इथे घेतला गेला. गौरव नागवेकर स्ट्रायकिंग इनला इथे सज्ज होतोय. प्रथमेश बेंद्रे बॉलिंग मार्गवरती. अवधूत यष्टनपासून थोडासा दूरवरती राहण्याचा त्याचा इथे विचार होता, परंतु गोलंदाजाने त्याला सूचित केलं यष्टनला खेटून इथे उभं राहावं जेणेकरून स्टंप आउट होण्याची शक्यता इथे जरूर उपलब्ध होईल. हा विश्वास गोलंदाजाने अवधूत तांडेलवरती दाखवलाय. पहिला चेंडू यावी पाहतोय आपण. हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न आहे. यावेळी लेग बिफोर विकेट. LBW गौरव नागवेकरची शिकार इथे झालेली पाहायला मिळाली. प्रथमेश बेंद्रेचा हा पहिलाच बॉल ग्लान्स करायचा होता फाईन लेगच्या दिशेने. बॅट बॉलचं कनेक्शन इथे झालं नाही. बॉल आदळतोय पायावरती. लेग बिफोर विकेटचा शिकार. पहिला धक्का दत्तप्रसादी गुडे वटार संघाला. गौरव नागवेकर बॅक टू पेव्हिलियन. इंद्री पहिल्या चेंडूवरती गौरव नागवेकरचा एक महत्वाचा मोहरा महत्वाचा अडथळा इथे दूर केलाय. ऑन साइडला खेळण्याचा विचार होता. दिशा दाखवायची होती बॉलला जरूर, परंतु पायावरती आदळून फाईन गेलेला हा बॉल पंचाने इथे आउट करार केले. LBWचा शिकार इथे ठरलाय. खूप मोठा हादरा इथे मिळतोय दत्तप्रसाद गुडे वटार संघाला. दरम्यान प्रथमेश नेक्स्ट बॉल राईट अबाउट द विकेट. यावेळी इथे आपण पाहतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. ऑफ साइडला खेळायचा होता इथे विचार. पाहिजे तसं बॅट बॉलचं कनेक्शन इथे झालं नाही. डॉट बॉलची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळते. दबाव यावेळी फलंदाजावरती येईल कारण महत्वाचा मोहरा इथे गारद झालाय. ऋषिकेश यावेळी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग इनला आहे. धावसंख्या स्थिरावली 14 अंकावरती. षटक क्रमांक दुसरं. एक गडी गमावलाय. यानंतर इथे बॉलला उडवलंय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलच्या दरम्यान आणि इथे फील्ड केला गेलाय बॉल. त्याच्यावर एक रन इथे मिळेल. ऋषिकेश स्वतःचं खातं इथे ओपन करताना धावसंख्या एका धावेने पुढे जाईल. 15 अंकावरती जाऊन पोहोचेल. बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे करताना आपल्याला ऋषिकेश दिसला होता जरूर, परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती त्यामुळे सीमारेषेच्या पार मात्र जाऊ शकला नाही. क्षेत्ररक्षकाला इथे संधी मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून इथे पेश केलं गेलंय. फील्डवरती नजर देताना अवधूत योग्य ठिकाणी योग्य खेळाडू आणण्याचा त्याचा आहे इथे विचार, जेणेकरून जो आपण धावा इथे गमावतोय ते कुठेतरी राखण्याचा प्रयत्न त्याचा असेल. प्रथमेचा पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. बॉल मिडल झाला नाहीये, परंतु जे कॉलिंग अपेक्षित होतं दोन क्षेत्ररक्षकांमध्ये ते इथे पाहायला मिळालं नाही. त्यामुळे इथे संधी मिळणार आहे. ते बाबूला उडवला होता फटका सीमारेषेच्या दरम्यान. दोन्ही क्षेत्ररक्षक बॉलच्या दरम्यान इथे समोर आलेले पाहायला मिळाले, परंतु यस नो वेट या शब्दांचा वापर इथे झाला नाही. दोघही पाहत राहिले आणि बॉल इथे ड्रॉप झाला. संधी मिळाली ती बाबूला. 2 धावा संघाला. धावसंख्या पोहोचते यावी 17 अंकावरती. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं. गोलंदाज पुरेपूर इथे प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षणाची जी साथ त्याला अपेक्षित असते ती इथे मिळाली नाहीये. ऑलमिरा संघाचे क्षेत्ररक्षक थोडासा निराशाजनक कामगिरी करताना इथे पाहायला मिळालेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने घुमवण्याचा होता इथे प्रयत्न. आखूड टप्पा इथे राखला गेला होता. इन्व्हाइट केलं जात आहे आडव्या बॅटने खेळण्यासाठी बाबू याला.
परंतु यावेळी बॅट बॉलचं संपर्क इथे झालेला पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरं इथे सुरू. धावसंख्या आहे ती 17. एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना ऑल मीडिया. पुन्हा एकदा ऑन साईडला इथे भिरकवलंय. डीप मिड विकेट आणि कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. एक रन इथे मिळते. षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे 18. सरासरी 9ची इथे पाहायला मिळाली. पहिलं षटक जे 14 धावांचं पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर दुसरं षटक प्रथमेश बेंद्रेने अतिशय अप्रतिमरित्या हाताळलं. महत्वाचा मोहरा इथे पहिल्या चेंडूवरती गारद झाला तो गौरव, आणि त्यानंतर संत धावसंख्या इथे पाहायला मिळाली. केवळ त्याने 4 धावा इथे खर्च केल्यात. धावसंख्या इथे पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18. दरम्यान इथे चर्चा केली जाते. धावसंख्या 18. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करताना इथे आपण पाहतोय दत्तप्रसाद गुडेवटार ऑल मीडिया संघाने नाणेफेक इथे जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सुरुवात अतिशय प्रतिम पाहायला मिळाली गौरव नागवेकर आणि बाबूच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती गौरव नागवेकर गारद झाला आणि धावगती ते संत झालेली पाहायला मिळाली. अजूनही 18 चेंडूंचा खेळ इथे बाकी असताना बॉलिंग बॅगवरती अवधूत तांडेल बाहुबली प्लेयर ऑल मीडिया संघाचा राईट मोर द विकेट. पहिला चेंडू यावी गुड लेंथवरती बॅटची एज घेतले. उंच हवेमध्ये आहे बॉल. पकडली जाते इथे कॅच आणि यावी माघारी यावं लागतंय. ते बाबू याला. बाबू इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. चांगली डिलिव्हरी होती. अवधूत तांडेल आणि बाबू एकमेकांसमोर अनेक वेळा खेळलेत, त्यामुळे एकमेकांची कमी आणि एकमेकांची हमी पुरेपूर जाणून आहेत. त्यामुळे शॉर्ट डिलिव्हरी ठेवली होती. इन्व्हाइट केलं होतं आडव्या बॅटने खेळण्यासाठी आणि इथेच तो फसलाय. कॅच देऊन बसलाय. मैदानाच्या बाहेर येतोय बाबू. दुसरा धक्का इथे मिळतोय दत्तप्रसाद गुडेवटार संघाला. यावी राहुल ओसवालला इथे आपण पाहतोय. एक जादुई फिरकी गोलंदाज मॅजिक फिंगरचा हा खेळाडू, परंतु यावी फलंदाजीचा भार याच्यावरती सोपवला गेला. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन इथे आजमावण्याचा प्रयत्न. समोर आहे तो बाहुबली गोलंदाज अवधूत तांडेल. यशस्वी ठरलाय. बाबू सारखा दुसरा मातब्बर खेळाडू जो डगआउटमध्ये परतवलाय. षटक क्रमांक 30 इथे प्रगती पदावरती. 2 गडी बाद. 18 धावसंख्या. रेडे मोर द विकेट. यावी ऑफ स्टिकच्या बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न आणि यावी यष्टीरक्षक सफल ठरतोय. 22च्या स्वरूपात 1 धाव इथे मिळेल. कट करण्याचा होता इथे विचार. संपर्क बॅट आणि बॉलचा इथे झाला नव्हता, परंतु यष्टीरक्षक असफल ठरला. प्रॉपरली बॉल गॅदर करू शकला नाही. हातातून निसटलेला बॉल संधी मिळाली आणि एकमेकांना कॉल दिला गेला. 7 प्रतिसाद इथे पाहायला मिळाला आणि 1 रन चपळतेने इथे प्राप्त केली गेली. धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पोहोचते. यावी स्ट्रायकिंग इनला ऋषिकेश. पाहूया कशा पद्धतीने आपल्या संघाला सावरतोय. धावगतीला पुढे घेऊन जातोय. धावसंख्येला पुढे घेऊन जातोय. अवधूत तांडेल पुढचा चेंडू घेऊन ऋषिकेश साठी. यावी यॉर्क फेकण्याचा होता इथे प्रयत्न. यावी व्हेरिएशन इथे पाहायला मिळते. गोलंदाज इथे चपळता दाखवतोय. चालाकपणा इथे दाखवतोय. पहिले 2 बॉल जर आपण विचार केला तर ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवले. त्यानंतर तिसरा चेंडू यावी ऑन साईडला ठेवला होता. लेग साईडला ठेवला होता आणि कम्प्लिटली सरप्राईज डिलिव्हरी ठरते. परफेक्ट यॉर्क यावी अवधूत तांडेलच्या माध्यमातून अटेम्प्ट केला गेला.
नेक्स्ट बॉल अवधूत. यावेळी रनिंग ट्रॅकमध्ये थोडासा अडथळा, त्यामुळे स्वतःला इथे सावरलं. ऋषिकेश इथे सज्ज होईल अवधूत तांडेलच्या नेक्स्ट बॉलचा सामना करण्यासाठी. यावेळी बंदाट वेगाने फेकलेला हा बॉल होता, ऑफ स्टिकच्या बाहेर राहतोय, पंच दंडित करतायत, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक रन इथे मिळते, एक रन इथे मिळाली, कारण ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलेला हा बॉल होता. बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही तो फलंदाज आणि त्यामुळे पंचाने इथे दंडित केलं. व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला, थोडासा निराश पाहायला मिळाला अवधूत तांडेल. धावसंख्या पोहोचते 20 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेलेल्या 14 धावा आणि त्यानंतर धावगती इथे कम्प्लिटली कमी झाली. गौरव नागवेकर मैदानाच्या बाहेर आला आणि कुठेतरी विस्कळीत फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी पुन्हा एकदा भन्नाट वेगाने फेकलेला वाईड लाईन यॉर्क आहे, यष्टीरक्षक यष्ट्यांना खेटून इथे उभा राहतोय आणि सलग यावेळी डॉट बॉल पाहायला मिळालाय. फ्री माइंड फ्री हँड खेळणं गरजेचं आहे, परंतु माइंडमध्ये थोडासा प्रेशर इथे दिसतोय, दबाव इथे दिसतोय. फ्री माइंडली खेळताना पाहायला मिळाला नाही तो ऋषिकेशला इथे मात्र आक्रमण करण्याची आवश्यकता आहे, कारण बॅटिंग स्क्वॉड आपल्याकडे तगडा आहे. 7व्या क्रमांकापर्यंत 8व्या क्रमांकापर्यंत आपली फलंदाजी आहे, त्यामुळे आक्रमणाची आवश्यकता इथे. महत्त्वपूर्ण क्वार्टर फायनलचा सुरू असलेला हा सामना. अवधूत तांडेलचा पुढचा बॉल, यावेळी रॅपिड गतीने टाकलेला हा चेंडू होता. यष्टीरक्षक असफल, एक रन इथे प्राप्त होते 22च्या स्वरूपात. धावसंख्या पोहोचेल 21 या अंकावरती. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अवधूत तांडेल बॉलिंग ट्रॅकवरती ते सज्ज होईल. ऋषिकेशने थोडंसं निराश केले, त्याच्या माध्यमातून धमाक्याची अपेक्षा आहे, परंतु यावेळी अचूक आणि भेदक मारा गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. परफेक्ट लाईन लेंथमध्ये डिलिव्हरी होताना इथे आपल्याला दिसते आणि त्यामुळे हावी ठरले ते गोलंदाज. पहिला षटक मात्र इथे नजरे आड केलं तर, परंतु त्यानंतरची दोन्ही षटकं अतिशय अप्रतिमरित्या ऑल मिडिया संघाकडून हाताळली गेलीत. नेक्स्ट बॉल अवधूत तांडेल, राईट अबाउट द विकेट. यावेळी हा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन आहे, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय, एक रन इथे मिळते. षटक क्रमांक 30 इथे समाप्त आणि प्रथम फलंदाजी करत असताना दत्तप्रसादी गुडेवटार संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 22. घेऊन इथे दाखल होतोय वैयक्तिक कोठ्यातील दुसरं, संघाकडून चौथं. प्रथमेश बेंद्रेवरती इथे विश्वास दाखवला गेलाय, ज्यानं तिसरं षटक इथे हाताळलं होतं. दुसरं षटक इथे हाताळलं होतं. पहिल्या चेंडूवरती विकेट इथे मिळाली होती आणि केवळ 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या. लाजवाब गोलंदाजी करणारा प्रथमेश बेंद्रेवरती या चौथ्या षटकाचा विश्वास त्याच्यावरती दाखवला गेला. स्ट्रायकिंग एंडला राहुल ओसवाल असेल, लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. आक्रमक फलंदाजीसाठी याही खेळाडूला ओळखलं जातं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्याची ओळख आहे तो राहुल ओसवाल यावी स्ट्रायकिंग एंडला इथे असेल. अवधूत तांडेल आणि राहुल ओसवाल हे एकमेकांचे मित्र आहेत, एकमेकांच्या खेळाला चांगले परिचित आहेत, त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य तो क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न यावी अवधूत तांडेलच्या माध्यमातून इथे सजवला गेले. प्रथमेश राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी इथे सज्ज होतोय. पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट आहे, ड्राईव्ह केला जातोय आणि यावी लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, त्याच्या हातामध्ये जाऊन सामावतोय बॉल. 1 रन इथे मिळाली. सिंगल इथे मिळते जरूर. चौकार षटकारांची आवश्यकता आहे. आपले साथीदार इथे कॉल देत आहेत. फ्री माइंडेडली खेळायचं आहे, फ्री हँडली खेळायचं आहे, मुक्त हाताने आणि मुक्त विचाराने, कोणताही दबाव न घेता इथे ऋषिकेशला खेळणं अपेक्षित आहे आणि ती अपेक्षा इथे बाळगली जाते संघाकडून. अपेक्षेची पूर्ती मैदानाच्या आतमध्ये होईल का तेही ते गरजेचं असेल.
प्रथमेश नेक्स्ट बॉल घेऊन इथे सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडला ऋषिकेश. या बॉल कट केलाय, बॅटची एज घेतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन ड्रॉप होईल. 1 रन इथे मिळेल. भन्नाट वेगाने फेकलेला बॉल होता, बॅटची एज घेतली. असफल ठरला अवधूत तांडेल. पाहत राहिला बॉलकडे आणि चेंडू इथे मात्र ड्रॉप झाला. घोषित क्षेत्रामध्ये 1 रन इथे मिळाले. धावसंख्या 24 या अंकावरती जाऊन थांबते. यावी फटका हवेमध्ये. पुन्हा एकदा अवधूत तांडेल येतोय, बॉल खाली पकडतोय. कॅच. अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्या हातातून झेल सुटणं हे क्वचितच पाहायला मिळतं आणि यावेळी मात्र सक्सेसफुली त्याने कॅच इथे पकडले. ऋषिकेश माघारी परततोय. 3रा धक्का इथे मिळतोय. दत्तप्रसादी गुडेवटार संघाला 3 गडी बाद 24 धावसंख्या. 4थं षटक सुरू असताना बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल. साहिल कोरगावकर पहिला चेंडूचा सामना इथे करत असताना चेंडू इथे लेग स्लिपच्या दिशेने ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. तदवर 1 रन इथे मिळाली. राहुल ओसवालकडे स्ट्राईक येईल. धावसंख्या पोहोचते यावी 25 या अंकावरती. 4थं षटक आहे ते प्रगतीपथावर. आतापर्यंत 3 चेंडू त्याने इथे हाताळलेत. 1 विकेट प्राप्त केले. 2 धावा त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी पेश केली गेली यावी ऑल मिऱ्या संघाकडून. प्रथमेश बेंद्रे पुढचा चेंडू घेऊन समोर सज्ज झालाय राहुल ओसवाल. वारंवार फील्डवरती नजर इथे दिली जाते. कुणाचे प्रयत्न इथे सरस ठरतायत, कुणाच्या डोक्यावरती इथे विजयाचा कळस चढवला जातोय तेही ते आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज घेतली गेली. पॉईंटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. 1 रन इथे मिळते. एका धाबेने धावसंख्या आपल्याला इथे पाहायला मिळेल. 3 गडी बाद 26 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. प्रोग्रेस इन 4th ओव्हर. प्रथमेश बेंद्रे नेक्स्ट बॉल. राहुल ओसवाल फील्डवरती नजर इथे सज्ज झालाय. सिंगल डबल सोबत एकात दुसरा मोठा फटका इथे खेळणं आवश्यक होतं. प्रयत्न केला गेला परंतु बॅट बॉलचा संपर्क इथे होऊ शकला नाही. अचूक आणि भेदक असा मारा इथे पाहायला मिळाला. प्रथमेश बेंद्रे ज्याच्यावरती 4थ्या षटकाचा विश्वास दाखवला गेला तो इथे सार्थक ठरलाय. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 26. लॉस ऑफ 3 विकेट. दत्तप्रसादी गुडेवटार संघाची. सहा चेंडू म्हणजे शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये दिलं जाते ऑल मीडिया संघाकडून तेही पाहणे इथे आवश्यक आहे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 14 धावा आणि त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रथमेश बेंद्रे याच्याकडून त्याने 2 षटकं इथे हाताळली आणि आपण जर विचार केला तर त्याने केवळ 8 धावा इथे खर्च केल्या. 2 विकेट प्राप्त केलेत. धावसंख्या 26 आहे. केवळ 12 धावा त्यानंतरच्या 3 षटकामध्ये आल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 होती आणि त्यानंतरची पुढील 3 षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये फक्त 12 धावा इथे पिकअप केल्या गेल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज इथे आयुषवरती इथे विश्वास दाखवला गेलाय. आयुष मयेकर शेवटचे 6 चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. अवधूत तांडेल यष्टनला खेटून इथे उभा आहे.
फेकला गेलेला हा बॉल रडार मध्ये सापडतोय जरूर. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. उंच हवेमध्ये होता इथे बॉल. क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली कमाल. फलंदाज इथे माघारी परततोय. विकेट क्रमांक 4 इथे पाहायला मिळाली. धावसंख्या आहे 26 या अंकावरती स्थिरावलेली. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. प्रथम फलंदाजी करत असताना दत्तप्रसादी गुडेवटार संघ. न्यू बॅटर चिन्मय घुडे या बी मैदानाच्या आतमध्ये आक्रमक फलंदाज आणि एक पिच हिटर म्हणून याला वारंवार असं पावलं जातं. तो या बी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. समोर आहे तो आयुष. आयुषचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. आखूड टप्पा इथे दाखला गेला होता. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला बॉल ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न इथे चिन्मयने केला होता. निराशाजनक कामगिरी ते म्हणावी लागेल दत्तप्रसादी गुडेवटार संघाची. गौरव नागवेकर मैदानाच्या बाहेर आला आणि त्यानंतर पूर्णपणे समीकरण बदललेलं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये केवळ 14 धावा, परंतु त्यानंतर एकही फलंदाज इथे कमाल करू शकला नाही. आयुष मेकर पुढचा चेंडू घेऊन या बी ऑफ स्टिकच्या बाहेर आहे बॉल. पंच दंडित करतायत. येतो इथे वाईट बॉल, म्हणजेच काय मिळेल इथे 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात. धावसंख्या पोहोचते ती यावी 27 या अंकावरती. काही लाजवाब गोलंदाजी पेश केली ऑल मीडिया संघाने. प्रत्येकाने आपलं 100% योगदान दिलं. पहिलं षटक जर आपण नजरे आड केलं तर त्यानंतरची प्रत्येक षटक अतिशय दर्जेदाररित्या हाताळलं गेलंय. आयुष पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. उंच हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक येतोय, बॉल खाली पकडतोय. आणखीन एक झेल आणि इथे संपतोय चिन्मय याचा खेळ. 5वा धक्का इथे मिळतोय दत्तप्रसादी गुडेवटार संघाला. धावसंख्या इथे मात्र रोखली गेले 27 या अंकावरती. षटक क्रमांक सुरू आहे इथे शेवटचं. मध्ये या क्रीडांगणावरती एक इतिहास रचला गेला. सडेवाडी संघाचा रितेश याच्या माध्यमातून निर्धाव षटक आणि 4 विकेट त्याने त्या ओव्हरमध्ये मिनेश याच्या माध्यमातून 4 विकेट प्राप्त केल्या गेल्या. हा कीर्तिमान या पर्वामध्ये 2024 मध्ये मैत्री चषकमध्ये पाहायला मिळाला. 17 धावा ही इथे डिपेंड केल्या गेल्या आणि 54 धावा हे विशाल लक्ष या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. एक उच्चांक धावसंख्या इथे पाहायला मिळाले आणि एकूण या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 सुपर ओव्हरचे सामने इथे आपल्याला पाहायला मिळालेत. हा थरार राहिला आहे मैत्री चषकाचा 2024 या पर्वाचा आणि ही फायनल रजिने आहे. या फायनल रजिनेमध्येही आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल का या प्रश्नाचं उत्तर मात्र येणाऱ्या काळामध्ये आणि येणाऱ्या सामन्यांमध्ये पाहायला मिळेल. दरम्यान बॉलिंग मार्कवरती इथे सज्ज होतोय आयुष मयेकर. शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडू इथे बाकी असताना राईट हँड राऊंड द विकेट आहे. सुमितने इथे ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. कव्हर पॉईंटच्या दिशेने डीपला क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळाला. तत्पर 2 धावा इथे मिळत आहेत. नजाकत होती या फटक्यामध्ये, ताकद नव्हती, परंतु यावेळी टायमिंगला जबाब. धावसंख्या आहे ती 29 रन. काय कट केला हा बॉल, थोडंसं बॉडी जवळ येऊ दिलं आणि त्यानंतर फक्त दिशा दिली. 29 रन.
मैत्री चषक 2024 फायनलची ही रजनी. फायनलच्या रजनीतला सुरू असलेला हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना आजच्या रजनीतला आणि स्पर्धेतला चौथा सामना इथे आपण पाहतोय. वारंवार इथे अपील केले गेले. आपण चर्चा करत होतो मैत्री चषक 2024च्या या पर्वाची. सगळ्यात लोएस्ट स्कोर जरी आपण पाहिला तर नवलाई स्पोर्ट्स नाचणे संघाची इथे पाहायला मिळाली. 14 धावा या 4 षटकांच्या सामन्यामध्ये त्यांनी उभारल्या होत्या, बनवल्या होत्या. आणि सर्वात हायेस्ट धावसंख्येचा जर आपण विचार केला तर जयभैरी नाचणे संघाने या क्रीडांगणावरती सर्वात हायेस्ट धावसंख्येने बनवले. चौपन्न धावा ही हायेस्ट धावसंख्या या क्रीडांगणावरती मैत्री चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि पहिला गोलंदाज जो ठरला सडेवाडी संघाचा तो गोलंदाज मिनेश, ज्याने 4 विकेट प्राप्त केल्या आणि स्पर्धेतली मिडन ओव्हर त्याने इथे हाताळली होती. दुसरी मिडन ओव्हर आपण स्पर्धेतली पाहिली आणि पहिली मिडन ओव्हर जयभैरी संघाकडून सुमित नागवेकर याने इथे फेकली होती. एकूण 2 मिडन ओव्हर आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत.
थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आणि त्यामुळे सामनेला हा सामना इथे पाहायला मिळाला होता. टेक्निकल प्रॉब्लेम ते सॉल्व्ह झाला, त्यामुळे पुन्हा इथे सामन्याला सुरुवात होईल. धावसंख्या आहे ती 30. चौथं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. शेवटचं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथे बाकी. 3 चेंडूंचा खेळ इथे बाकी असताना सुमित या बी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल ओसवाल असेल आणि बॉलिंग मार्कवरती आयुष आहे. एक उगवता सितारा आहे, उद्याचं भविष्य आहे आणि नौजवान असा खेळाडू आहे. कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये एक चांगली उंची ज्यानं हासिल केले, ज्याने मिळवले, असा हा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती ते सज्ज होतोय. आयुष मयेकर ऑल मिऱ्या संघाच्या या सिनियर आणि ज्युनियर खेळाडूंचे एक कॉम्बिनेशन असणारा हा संघ आणि या संघामध्ये प्लेइंग 11मध्ये आयुष मयेकरला इथे संधी दिली गेली. त्यामुळे त्याचा दर्जा आणि त्याचा खेळ हे पाहूनच अशी संधी मेन टीममध्ये आपल्याला मिळत असते आणि आयुष मयेकरने स्वतःला सिद्ध केले. त्याच्या माध्यमातून दमदार कामगिरी मसोबा क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि म्हणूनच त्याला ऑल मिऱ्या संघाकडून एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून शेवटचं षटक ज्या षटकामध्ये आक्रमण केलं जातं त्या षटकाची जबाबदारी या गोलंदाजावरती ते सोपवली गेले. स्ट्रायकिंग एंडला सुमित इथे सज्ज होतोय. राईट एम्बर ऑफ द विकेट आयुष. यावेळी हा बॉल उंच हवेमध्ये आहे. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, बॉल खाली पकडतोय इथे कॅच. कारण यावेळी इथे होती ती फ्री हिट, कारण या आधीचा चेंडू नो बॉल करार केला गेला होता. त्यामुळे पुढील चेंडू ही फ्री हिट होती आणि या फ्री हिटचा इथे संधी मिळाली, कॅच पकडली गेली, परंतु आउट करार इथे दिला जाणार नाही. 2 धाबा इथे मिळाल्या. धावसंख्या इथे पाहायला मिळते 32 रन, 32 धाबा. 32 धाबा धावसंख्येवरती स्कोर कार्डवरती ते पाहायला मिळतात. षटक क्रमांक शेवटचे ते प्रगतीपथावरती. यावेळी फेकला गेलेला हा बॉल परफेक्ट यॉर्क फेकण्याचा प्रयत्न ऑफ स्टिकच्या बाहेर जातोय आणि इथे गारद होतोय तो राहुल ओसवाल. रनआउट झालाय, माघारी परततोय. 6वा धक्का इथे मिळेल. धावसंख्या इथे 32, 32 धाबा. शेवटचं षटक आहे ते प्रगतीपथावर. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आयुष मयेकर ऑन दी मार्क. लेफ्ट हँडेड फलंदाज सुमित, ज्याला फ्री हिट मध्ये एक चांगली संधी मिळाली. बॉल पुन्हा एकदा शॉर्ट पिच आहे, ऑन साइडला भिरकवलाय, डीपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावी केली गेली नाहीये चूक. डीप स्क्वेअर लेगला इथे आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, ज्याने पकडले एक अप्रतिम कॅच. 7वा धक्का. 7वा धक्का इथे मिळाला दत्तप्रसाद गुडेवटार संघाला. दरम्यान 5 षटकांचा हा निर्धारित खेळ इथे समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना दत्तप्रसाद गुडेवटार संघाची धावसंख्या इथे आपल्याला 32 पाहायला मिळते. 33 धावांचं लक्ष, 30 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण यावी असेल क्वार्टर फायनलच्या या सामन्यामध्ये ऑल मिऱ्या संघासमोर. पहिल्या 14 धावांचं इथे आपण पाहिलं, थोडंसं महागडं ठरलं. त्यानंतर अमोलने चेंडू हातामध्ये घेतला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा अतिरिक्त स्वरूपात आल्या होत्या. त्यानंतर अमोलच्या हातामध्ये बॉल सोपवला गेला, त्याने केवळ 7 धावा इथे खर्च केल्या. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. धावसंख्या आपण 14 पाहिली आणि त्यानंतर प्रथमेश बेंद्रेने अतिशय दर्जेदार गोलंदाजी. दुसरं षटक, पहिल्या चेंडूवरती विकेट आणि केवळ 4 धावा त्याने खर्च केल्या. अवधूत तांडेलच्या माध्यमातून ही दर्जेदार गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा प्रथमेश बेंद्रेवरती 4थ्या षटकाचा बार इथे सोपवला गेला आणि त्याही षटकामध्ये त्याने 1 विकेट प्राप्त केली आणि 4 धावा त्याने खर्च केल्यात. आयुषने शेवटचं षटक इथे हाताळलं. अतिशय अप्रतिम व्यक्ती आहे, त्याच्याही माध्यमातून इथे गोलंदाजी पाहायला मिळाली आणि निर्धारित 5 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना
दत्तप्रसादी गुढेवटार संघाने ते धावा बनवल्या 32-33 धावांचं लक्ष्य आहे. 30 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण. काय घडणार, काय बिघडणार, कोणता सेमीफायनलमध्ये संघ दाखल होणार हे आपण थोड्याच वेळात इथे पाहूया. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. दत्तप्रसादी गुढेवटार आयोजित मैत्री चषक 2024. याबी ऑल मिऱ्या संघासमोर बाहुबली प्लेयर अवधूत तांडेल याबी मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये हल्ला करण्याचा असेल याचा इरादा. 30 चेंडू आणि 33 धावांचा गणित. गौरव यावी यष्टिरक्षणाचा बार इथे सांभाळतोय. फील्ड सजवला जातो इथे पाहायला मिळालंय. पॉवर प्ले मध्ये कोणाच्या हातामध्ये सोपवला जाईल हा बॉल हे इथे पाहणं आवश्यक आहे. ज्यावेळी क्षेत्ररक्षण इथे आपण पाहतोय पॉइंटला थोडंसं वाईट ठेवलं गेलंय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक घेतला गेलाय. एक आपण पाहतोय जो काउ कॉर्नरच्या दिशेने इथे उभा असेल. लेग साईडच्या दिशेनेही आपल्याला एक मिड ऑन, त्याचबरोबर दुसरं मिड विकेट, स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षण इथे सजवले गेले. ऑल सेट आणि दरम्यान पॉवर प्लेचा पहिला चेंडू घेऊन बॉलिंग मार्गवरती आनंद. आपल्या संघाला आनंद देईल का हे इथे पाहण्याचं आहे, कारण समोर आहे अवधूत तांडेल, बाहुबली प्लेयर.
यावेळी पहिला चेंडू परफेक्ट यार घुटना टेक तमाशा देख या पद्धतीने खेळण्याचा होता इथे विचार. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलने करतोय षटकाला सुरुवात. फुल्लर लेन थोडासा बागेत ठेवला होता. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला तो अवधूत तांडेलच्या माध्यमातून. पहिला चेंडू ऑन साइडला यावेळी खेळण्याचा होता विचार. असफल ठरतोय अवधूत तांडेल परंतु सफल ठरला तो यावेळी आनंद. पहिला चेंडू ते डॉट. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे सुरू आहे. 33 धावांचं लक्ष. यावेळी पुन्हा एकदा भन्नाट वेगाने फेकला गेलेला हा बॉल असफल ठरतोय तो गौरव. बाईच्या स्वरूपात मिळते 1 रन. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. संघाचं खाते इथे अतिरिक्त धावेने ओपन होताना पाहायला मिळालं. दोन्ही चेंडू अतिशय अप्रतिम रित्या हाताळले गेले. अचूक दिशा भेदक मारा इथे पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर होता हा बॉल. थोडासा आतमध्ये वळण घेताना दिसला. गौरव मात्र बॉल प्रॉपरली गॅदर करू शकला नाही. त्यामुळे 1 रन इथे मात्र बाईच्या स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली. आनंदवरती विश्वास दाखवला गेलाय. तो विश्वास इथे सार्थकी ठरतो का पाहूया. पुढचा चेंडू घेऊन आनंद ऑन दी मार्क. यावेळी हा बॉल थोडंसं स्टेफिंग केलं. ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 रन इथे मिळाली आणि अवधूतने स्वतःचं खातं इथे ओपन केलंय. संघाची धावसंख्या 2. षटक क्रमांक सुरू आहे ते पहिलं. 33 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला हा ऑल मिरा संघ आणि ऑल मिराची ही सलामीची जोडी. यावेळी स्ट्रायकिंग इनला राहुल. आनंद पुढचा चेंडू घेऊन. धावसंख्या 2 अंकावरती आहे. आनंद यावेळी वाईडलाईन यॉर्क फेकायचं होतं आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली. गली रिजनमध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. तिथे आहे डिक्लेअर झोन. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचेल. आनंदने आतापर्यंत अतिशय उत्तमरित्या इथे चेंडू हाताळलेत असं जरूर म्हणावं लागेल. कोणताही मोठा फटका पॉवर प्लेमध्ये इथे खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली नाही. चांगली दिशा इथे राखतोय. यावेळी फुल टॉस चेंडू. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून इथे चेंडूला डवललंय. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. फटक्यामध्ये नजाकत होती. फलंदाजाची हरकत इथे पाहायला मिळाली आणि स्कोर कार्ड वरती 4 धावांची बरकत आलेली इथे पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू होता. कोणत्याही ताकदीचा त्याने इथे वापर केला नाही. फलंदाजीचा क्लास दाखवला. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून इथे टोलवला चेंडू. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा इथे मिळाल्या संघाला. धावसंख्या पोहोचली 7 अंकावरती. प्रॉपर टायमिंग आणि मिडल झालेला बॉल इथे पाहायला मिळालाय. आनंद यावेळी यॉर्क फेकण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला गौरव आहे. रन आउट होतोय इथे. सुसाईड इथे पाहायला मिळाली. एका धावेचा कॉल दिला गेला. गौरव नागवेकर भन्नाट वेगाने बॉलवरती येताना पाहायला मिळाला. तेवढ्या जलद गतीने बॉल त्याने फील्ड केला आणि लागलीच थ्रो इथे पाहायला मिळाला. गोलंदाजाने यानंतर कोणतीही चूक केली नाही. बॉल गॅदर करून लगेचच यष्ट्यांचा वेध त्याने इथे घेतला. पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपात इथे मिळतोय. राहुल बॅक टू पेव्हिलियन. धावसंख्या इथे पाहायला मिळेल 1 गडी बाद 7. लाजवाब क्षेत्ररक्षण इथे पेश केलं गेले. नॉट आउट इथे करार केला जातोय. एक रन संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 8. मे बी बॉल इथून हातातून येण्यापूर्वी बहुतेक यष्टा इथे उद्ध्वस्त केल्या गेल्या. त्यामुळे रन इथे प्राप्त झाले. राहुलला इथे संधी मिळेल. जीवदान इथे मिळते. फिल्डिंग अतिशय अप्रतिम पेश केली गेली होती राहुल गौरव नागवेकरच्या माध्यमातून. अचूक थ्रो इथे पाहायला मिळाला होता आणि आनंदनेही चांगला प्रयत्न इथे केलाय. धावसंख्या 8. षटक क्रमांक पहिले ते समाप्त. बॉलिंग मार्गमध्ये येतोय चिन्मय. दुसरं षटक यावेळी संघाच्या वतीने घेऊन इथे दाखल झालाय चिन्मय घोडे. स्लीपला इथे क्षेत्ररक्षक घेतला गेलाय. सुमित स्लीपला घेतला जातोय. म्हणजेच काय तर लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न असेल. मिडल स्टिकवरनं बॉल बाहेर काढण्याचा इथे प्रयत्न होऊ शकतो आणि जेणेकरून कट करण्यासाठी इन्व्हाइट केलं जाईल ते फलंदाजाला.
कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर दुसरा कव्हर एक्स्ट्रा कव्हरला कव्हर करताना आपल्याला इथे राहुल ओसवाल पाहायला मिळतोय आणि लॉगॉनच्या दिशेने यावी विनय गोवेकर यावी टाकलेला हा बॉल भन्नाट वेगाने होता, अतिशय अप्रतिम डिलिव्हरी ते आपल्याला पाहायला मिळाली, सरप्राईज डिलिव्हरी ठरते, अचूक लाईन लेन तिथे पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती आणि त्याचबरोबर त्याहीपेक्षा सरस गती इथे राखली गेली चिन्मयच्या माध्यमातून, त्यामुळे डॉट बॉलने आपल्या षटकाला सुरुवात करताना ते पाहायला मिळाला चिन्मय. डॉट बॉल सोबत एखाद दुसरी विकेट जर इथे मिळाली तर कमबॅक होऊ शकतो, एक चांगली लढत चांगलं द्वंद्व इथे पाहायला मिळू शकतं. दरम्यान चिन्मय पुढचा चेंडू घेऊन यावी रनिंग ट्रॅकमध्ये थोडासा अडथळा, त्यामुळे स्वतःला त्याने आवरलं आणि इथे आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. दरम्यान दोन्ही फलंदाज इथे चर्चा करतील. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आखूड टप्प्याचा होता, गती अतिशय लाजवाब पाहायला मिळाली, त्यामुळे राहुल असमर्थ ठरला होता. दरम्यान काही सूचना इथे जरूर दिल्या गेल्या आहेत, त्यावेळी अवधूत तांडेलच्या माध्यमातून काय असेल इथे विचार राहुल याचा पाहूया. पुढच्या चेंडूवरती चिन्मय नेक्स्ट बॉल घेऊन इथे सज्ज होतोय. सुमित आहे फर्स्ट स्लीपला, त्याला इथे आजमावला गेलाय, कॅचिंग पोझिशन्सला त्याला इथे आणलं गेलंय. हा बॉल हवेमध्ये आहे, उंच हवेमध्ये आणि दरम्यान क्षेत्ररक्षक येतोय आणि यावी यस चांगलं कोऑर्डिनेशन मध्ये पकडला गेलेला हा झेल इथे माघारी परततोय तो राहुलचा संपतोय इथे खेळ. चांगलं कोऑर्डिनेशन या दोन क्षेत्ररक्षकांमध्ये पाहायला मिळालं. चिन्मयने पहिला झेल पकडण्याचा प्रयत्न इथे केला, हातातून बॉल निसटला होता, कव्हर फील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो राहुल ओसवालने बॉल गॅदर केला, पहिला धक्का इथे मिळाला ऑल मिरा संघाला. राहुल बॅक टू पेव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये अमृत तांडेल, दोन तांडेल बंधू या बी मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग इनला अवधूत, दुसऱ्या बाजूला अमृत स्ट्रायकिंग इनला इथे दिसेल. फील्ड इथेच सजवली गेली होती, फर्स्ट स्लिपला सुमितने स्वतःला इथे आणलं होतं आणि त्यानंतर राहुलने इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटवरती बॉल इथे स्टिकरवरती आढळलेला पाहायला मिळाला, त्यामुळे उंच हवेमध्ये गेलेला बॉल. त्यानंतर चिन्मयने बॉल इथे कॅच घेण्याचा प्रयत्न केला. कव्हर फील्डला आपल्याला राहुल इथे होता आणि त्यामुळे एक सक्सेसफुल झालेली कॅच इथे पाहायला मिळाली. पहिला धक्का इथे मिळालाय. धावसंख्या आहे 1 गडी बाद 8. षटक क्रमांक सुरू आहे इथे दुसरं. बॉलिंग मार्कवरती इथे सज्ज होतोय चिन्मय. अमृत तांडेल स्ट्रायकिंग इनला यष्टांपासून दूरवरती आहे तो गौरव नागवेकर. स्लिपला आपल्याला सुमित नागवेकर पाहायला मिळतोय. ज्यावेळी फेकला गेलेला हा बॉल शॉर्ट पिच आहे, कट करण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क याही वेळी झाला नाहीये. डॉट बॉल येतोय, अप्रतिम गोलंदाजी इथे पाहावी लागेल चिन्मय याची. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू वरती कॅच आउट होऊन राहुल बॅक टू पेव्हिलियन. तिसरा चेंडू इथे डॉट येतोय आणि अशा डॉट बॉलची आवश्यकता आहे. सोबत एखाद दुसरी विकेट आणखीन जर इथे प्राप्त झाली तर मात्र सामन्यामध्ये शेवटच्या बॉल पर्यंत रंगत येताना आपल्याला इथे पाहायला मिळेल. चिन्मय ऑन दी मार्क, नेक्स्ट बॉल अमृत तांडेलसाठी. अमृत इथे तयार. यावी पुन्हा एकदा आखूड टप्पा भिरकवून दिलाय, डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आहे, बॉल वरती येईल तद्वार दुसऱ्या धावेचा कॉल इथे दिला गेलाय आणि 2 धावा यशस्वीपणे संपन्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अवधूत तांडेल. अमृतच्या खात्यावरती जोडल्या जातील 2 धावा, धावसंख्या पोहोचेल यावेळी 10 या अंकावरती. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं. आडव्या बॅटचा वापर केला होता, डीप स्क्वेअर लेगला टोलवण्याचा प्रयत्न अमृतने केला, 1 बाउंस चेंडू इथे फील्ड केला जातोय. 2 धावेने धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळाली ती 10. अजूनही 23 धावांची आवश्यकता इथे आहे. चिन्मय फील्डवरती एक नजर देताना कव्हर पॉइंटला उभा गेलेला हा क्षेत्ररक्षक थोडासा खालच्या दिशेने इथे बोलवला गेलाय. चिन्मय यावी ऑन साइडला भिरकवलाय, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे चूक झाली आणि चेंडू मात्र इथे फरार झाला, सीमारेषेच्या पार इथे पाहायला मिळाला चौकार.
झेल घेण्याचा प्रयत्न इथे करताना दिसला होता आणि झेल मात्र घेऊ शकला नाही, परंतु बॉल फील्ड करणं आवश्यक होतं ते इथे झालं नाही आणि बॉल दणदण करत सीमारेषेच्या पार गेला. इथे 4 धावा मिळाल्या त्या अमृत याला. धावसंख्या इथे जंप होते 14 अंकावरती. षटक क्रमांक दुसरा इथे सुरू असताना यावी हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, इथे चूक होत नाहीये. पकडतोय एक अप्रतिम कॅच. माघारी यावं लागतंय अमृत तांडेल याला. गिअर याने बदलला होता. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला. आणखीन एक बिग शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे कॅच आउट झालाय अमृत तांडेल. दुसरा धक्का इथे मिळतोय ऑल मिरा संघाला. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती. धावसंख्या आहे 14, 2 गडी बाद. धावसंख्या आहे ती 14. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावांच्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना 2 गडी बाद 14 धावा. 19 धावांची इथे आवश्यकता आहे. 19 धावांची इथे आवश्यकता. येणारे चेंडू आहेत 18 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण. अमृत तांडेल यावी माघारी परतलाय, परंतु अवधूत तांडेल मैदानाच्या आतमध्ये आहे. ताकदवान खेळाडू आहे, बलवान आहे, याच्यामध्ये सामर्थ्य आहे गेम चेंज करण्याची ताकद राखणारा असा हा ताकदवान खेळाडू आहे. बाहुबली प्लेअर म्हणून त्याला संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं. चौकार षटकारांची आतिषबाजी करण्यासाठी त्याला ओळखलं जातं, परंतु त्याची बॅट इथे शांत आहे, कारण आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे, आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये दाखल करायचं आहे. त्यामुळे इथे संयमाने खेळताना संयम दाखवताना पाहायला मिळालं तो अवधूत तांडेल. फर्स्ट स्लिपला इथे क्षेत्ररक्षक सुमित, पॉइंटला एक क्षेत्ररक्षक इथे घेतला गेलाय. कव्हरला यावेळी डीपला आणलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सर्कलमध्ये आणि दरम्यान राहुल ओसवालचा हा बॉल आडव्या पट्ट्याने खेळण्याचा केला गेला इथे प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय, बॉल खाली आणि यावी कॅच निसटले. झेल इथे निसटतोय आणि सुटलाय कोणाचा तर अवधूत तांडेल याचा. चिन्मय यावी असफल ठरलाय. धावसंख्या 15 इथे पाहायला मिळाली. राहुल ओसवाल बॉलिंग मार्गवरती पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेतली गेली आणि फील्ड इथे बदलली जाते वारंवार. पुन्हा एकदा स्लिपला घेतला जातो ते सुमित याला. फलंदाजावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. आयुष मेकरला बढती दिली गेली. यावी लेग ब्रेक होता. फिंगरची जादू इथे पाहायला मिळाली, फिंगर मॅजिक पाहायला मिळते. राहुल ओसवाल जादुई गोलंदाजी, फिरकी गोलंदाज आहे, कमाल आहे, धमाल आहे. राहुल ओसवालची फिंगर मॅजिक इथे पाहायला मिळाली. लेग ब्रेक चेंडू सरप्राईज डिलिव्हरी ठरली. आयुष मयेकर कम्प्लिटली चकित इथे झाला. यष्टीरक्षक आहे तो गौरव, अतिशय उत्तमरित्या त्याने बॉल इथे गॅदर केलाय.
निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावले 15 या अंकावरती. अजूनही 18 धावांची आहे इथे आवश्यकता. 16 चेंडू आणि 18 धावा असं गणित इथे आपल्याला पाहायला मिळेल. परंतु गणिताची सूत्र मात्र अवधूत तांडेलच्या हातामध्ये असतील, कारण तो जितका वेळ मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत ऑल मीडिया संघ या मॅच मध्ये बनून राहील. राहुल नेक्स्ट बॉल राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट आहे. यावेळी गती कमी होती, टप्पा अचूक होता, बाउन्स इथे जरूर मिळाला आणि हाही चेंडू इथे डॉट आलाय. आयुष मेकर याही वेळी असफल ठरलाय. 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव त्याने खर्च केले. दमदार गोलंदाजी राहुल ओसवालच्या माध्यमातून पाहायला मिळाले. फिंगरचे मॅजिक त्याने इथे पेश केले असं जरूर म्हणावं लागेल. दरम्यान 2 नागवेकर बंधूंमध्ये चाललेली चर्चा, सुमित आणि गौरव यांच्यामध्ये चर्चा चालले. वारंवार बेस्ट फिल्डर ज्यावेळी बेस्ट पोझिशनमध्ये आणण्याचा प्रयत्न विनय गोवेकर याला स्क्वेअर लेग पासून थोडंसं वाईड खालच्या दिशेने सरकवलं जात आहे. वारंवार फील्ड इथे बदलली जाईल, कारण एक एक विकेट इथे महत्त्वाची आहे, एक एक बॉल इथे महत्त्वाचा आहे, एक एक रन इथे महत्त्वाची आहे आणि प्रत्येक रन इथे ऑल मीडिया संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. त्यामुळे प्रत्येक येणारा डॉट बॉल फलंदाजावरती प्रेशर निर्माण करेल. राहुल नेक्स्ट बॉल इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय गौरव आणि यावेळी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. बाईच्या स्वरूपात 1 रन इथे प्राप्त होते. धावसंख्या 16 अंकावरती जाऊन पोहोचेल. गौरव याच्या हातावरती बोटांवरती आदळलेला हा बॉल आहे, त्याला इथे दुखापत झाले, त्यामुळे खेळ इथे थोडा वेळ थांबवला जातोय. महत्वाचा मोहरा इथे इंजर्ड झालाय, दुखापतग्रस्त झालाय. क्लोजरचं यष्टीरक्षण होतं, बॉलला थोडीशी गती होती, परंतु योग्य पद्धतीने बॉल इथे फील्ड करू शकला नाही, गॅदर करू शकला नाही तो गौरव. आणि फिंगरवरती जाऊन आदळलेला हा बॉल इथे मात्र इजा देऊन जातोय गौरव याला. बोटाला लागलेला मार तरीही पॉइंटच्या दिशेने उभा आहे तो गौरव. नेक्स्ट बॉल घेऊन इथे सज्ज होतोय राहुल. 1 रन 22च्या स्वरूपात मिळाले. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अंतिम क्षणी कुठेतरी बॉलवरून नजर इथे काढली जाते की काय, त्यामुळे हा इथे डॉट आलाय. निराश करतोय आयुष मयेकर, यानं इथे निराश केलंय. धावसंख्या आहे ती 16. तेरा चेंडू आणि 17 धावा. 13 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा आहे. इथे जर राहुलचा हा बॉल इथे डॉट आला तर एक चांगला सामना इथे पाहायला मिळणार, कारण अवधूत तांडेल त्यानंतर कशा पद्धतीने या सामन्यावरती प्रहार करतो किंवा जोर पकडतो ते इथे पाहणं आवश्यक असेल. दरम्यान राहुल बॉलिंग मार्कमध्ये इथे सज्ज होतोय. आतापर्यंत त्याने 5 चेंडू फेकले, त्यावेळी 2 धावा त्याने खर्च केल्या आहेत. यावेळी हा गती कमी होती. परफेक्ट यॉक टाकण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्याही माध्यमातून अतिशय दर्जेदार पद्धतीने हा बॉल इथे फील्ड केला गेलाय. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक समाप्त होतं इथे 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावांच्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना ऑल मीडिया संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 16.
12 चेंडू आणि 17 धावा. 8.5 रिक्वायर्ड रन रेट. चिन्मयवरती इथे विश्वास दाखवला जातोय. चिन्मयच्या हातामध्ये सोपवला गेलाय. इथे चौथ्या षटकाचा भार. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून चौथं षटक तो इथे हाताळतोय. यानं फेकलेलं दुसरं षटक वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक जर आपण इथे पाहिलं तर केवळ 6 धावा त्याने इथे दिल्या होत्या. 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. त्यामुळे चिन्मयवरती इथे विश्वास दाखवला गेलाय. हे षटक हे सामन्याला सेट करून दिलं जाईल. कारण या षटकामध्ये किती धावा इथे बनवल्या जातील, किती धावा राखल्या जातील हे खूप महत्त्वाचं इथे ठरणार आहे. जर इथे 5 ते 6 धावा इथे खर्च केल्या गेल्या तर एक सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो दत्तप्रसादी घोडेवाटार संघाचा. परंतु जर तरला इथे मात्र व्हॅल्यू नसते तर कशा पद्धतीने इथे खेळाडू आपली जिगर दाखवतोय ते खूप महत्त्वाचं इथे ठरेल. ज्याचे प्रयत्न बेस्ट तो ठरतो सर्वश्रेष्ठ. आणि इथे आपल्याला पाहायचं आहे कोणत्या संघाचे प्रयत्न इथे बेस्ट होत आहेत. चिन्मय घोडे थोडासा दबाव आहे कारण समोर बाहुबली चिन्मय घोडे इथे आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बाहुबली प्लेयर इथे आपल्याला पाहायला मिळालाय अवधूत तांडेल. त्यामुळे दबाव जरूर असणार आहे यावेळी चिन्मयवरती. वारंवार इथे फील्ड बदलली जाते. डीपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत कारण अवधूत तांडेलची खासियत आहे ऑन साईडला. कारण ज्यावेळी त्याला शॉर्ट पिच डिलिव्हरी मिळेल त्यावेळी अवधूत तांडेल आपल्याला बिग हिट ऑन साईडला करताना इथे दिसणार आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग ही आवडती प्लेस आहे अवधूत तांडेल याची बिग शॉट खेळण्याची. त्यामुळे तिथेच क्षेत्ररक्षक इथे सजवलं गेलंय. त्याला फसवण्यासाठी जाळं इथे आखलं गेलंय. परंतु या जाळ्यात इथे फसतोय का ते पाहूया. चिन्मय चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आडव्या बॅटने पुन्हा एकदा इथे घुमावला गेलाय. तिथे आहे घोषित क्षेत्र 1 धावेसाठी. 1 रन इथे मिळते. सिंगल दिली जाईल परंतु डबल आणि बिग हिट मात्र इथे रोखण्याचा प्रयत्न इथे असेल. धावसंख्या पोहोचेल 17 या अंकावरती. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. चिन्मय नेक्स्ट बॉल. अवधूत तांडेल सज्ज. यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्पा. वारंवार बिग हिट खेळण्यासाठी इन्व्हाइट केले गेले. पहिला बाउन्स इथे मात्र दर्शवला जातोय. गोलंदाजाला इथे सूचना दिली जाईल. पहिला बाउन्स इथे अटेम्प्ट झालाय. यानंतर आणखीन एक बाउन्सर इथे हाताळला गेला तर इथे नो बॉल करार केला जाऊ शकतो. त्यामुळे सूचना दिल्या गेल्या आहेत त्या गोलंदाजाला चिन्मय. आणि यावेळी आखली गेलेली रणनीती आहे अवधूत तांडेलला शॉर्ट पिच डिलिव्हरी करायची जेणेकरून तो ऑन साईडला आडव्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न करेल. यावेळी हा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न आहे. याही वेळी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन यावेळी मिळेल. 3 चेंडू आतापर्यंत चिन्मय याने इथे हाताळलेत. 2 धावा त्याने खर्च केलेत. पोषक अशी गोलंदाजी आहे. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना इथे पोहोचतोय. अजूनही 9 चेंडू इथे बाकी आणि 16 धावांची आहे ती आवश्यकता. चिन्मय ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल घेऊन अवधूत तांडेल थोडासा निराश असेल कारण त्याला इथे बिग हिट करायचं आहे. सामन्याला सेफ करायचं आहे. धावसंख्या आहे ती 18. अजूनही 15 धावांची आहे ती आवश्यकता. यावेळी इथे आलाय तो डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूमध्ये सिंगल, चौथा चेंडू इथे डॉट. 8 चेंडू इथे बाकी. 15 धावांची गरज. 8 चेंडू आणि 15 धावा. 6 चेंडूमध्ये 18 धावा बनवण्याची कमाल इथे पाहायला मिळाले या 2024 मैत्री चषकामध्ये. यावेळी पुन्हा एकदा स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न इथे होता. याही वेळी डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. निराश आहे तो अवधूत. परंतु इथे मात्र सफल गोलंदाज ठरेल का चिन्मय तेही इथे पाहणं आवश्यक. दर्जेदार गोलंदाजी त्याने शेवटचा सेकंड लास्ट ओव्हर इथे हाताळतोय. 4थं षटक इथे तो आपल्या माध्यमातून हाताळतोय. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत त्याने केले. केवळ 2 धावा त्याने खर्च केल्यात आणि थोडंसं ब्लॉक केलं गेलं असं जरूर म्हणावं लागेल. अवधूत तांडेल सारख्या आक्रमक फलंदाजाला त्याने ब्लॉक केले, रोखलंय त्याला. चांगली गोलंदाजी इथे पेश करतोय. याही वेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी इथे आपल्याला पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे निर्धाव चेंडूने षटक क्रमांक समाप्त झाला. इथे 4थं 4 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या इथे पाहायला मिळते 2 गडी बाद 18 धावा. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 15 धावाचं समीकरण इथे राहणार आहे.
समीकरण आहे. अवधूत तांडेल नॉन स्ट्राईक एंडला असेल, आयुष मयेकर स्ट्रायकिंग एंडला. तिसऱ्या षटकामध्ये तो खेळत असताना अपयशी ठरला होता. सलग 3 चेंडू डॉट पाहायला मिळाले होते. राहुल ओसवालने ते षटक इथे हाताळलं होतं. आयुषला कोणतेही फ्री माइंडेडली खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली नव्हती, त्यामुळे दबाव आयुषवरती इथे जास्त असणार आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आणि आतापर्यंत बरोबरीत सुटलेले 3 सामने इथे आपण पाहिलेत. सुपर ओव्हरचा थरार आपल्याला 3 वेळा अनुभवता आला या क्रीडांगणावरती. मैत्री चषक 2024 या पर्वामध्ये आजच्या रजनीमध्ये ही बरोबरीत सुटणारा सामना इथे पाहायला मिळतो की काय, या प्रश्नाचं उत्तर हे शेवटचे 6 चेंडू इथे दिसतील. 6 चेंडू 15 धाबा, 5 षटकांचा हा निर्धारित खेळ. 33 धावांचं ठेवलं गेलेलं लक्ष, सावधशी झालेली सुरुवात आणि त्यानंतर चिन्मयने हाताळलेले बॉल. अतिशय अप्रतिम 2 षटकं त्याने इथे फेकली. अतिशय दर्जेदार गोलंदाजी त्याने पेश केली आणि केवळ 8 धावा त्याने खर्च केल्यात. 2 विकेट त्याच्या नावावरती आहेत. लाजवाब गोलंदाजी चिन्मय घुडे याच्याकडून पाहायला मिळाले. यावेळी शेवटचे 6 चेंडू कशा पद्धतीने इथे फेकले जात आहेत, कशा पद्धतीने इथे खेळले जात आहेत, धावा इथे बनवल्या जातील का, कोणत्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये राहील आणि कोणता संघ इथूनच या स्पर्धेच्या बाहेर जाईल, हे ठरवणारे हे 6 चेंडू. निर्णायक रिझल्ट देणारं, फैसला ठरवणारं, अस्तित्व टिकवणारं हे शेवटचं षटक. आणि यावेळी बॉलिंग बारवरती इथे दाखल झालाय गोलंदाज अथर्वाला. इथे मात्र पणाला लावावं लागेल सर्व. महत्त्वपूर्ण क्वार्टर फायनलचा सुरू असलेला हा स्पर्धेतला 4था सामना, 4था सेमीफायनलिस्ट कोण ठरतोय ते इथे पाहायला मिळेल. कशा पद्धतीने इथे गेम पलटवला जाईल, कशा पद्धतीने खेळ इथे हाताळला जाईल, कारण गौरव आहे. शांती मध्ये क्रांती करणे ही याची ओळख आहे आणि जेवढा शांत राहून तो इथे क्षेत्ररक्षण सजवलं तेवढंच संघासाठी ते लाभदायक ठरेल. दरम्यान यावेळी सिली मिड ऑन लेग प्लेयर इथे घेतला गेलाय. सिटी मिड ऑफ लेग प्लेयर इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा फेकला गेलेला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. ओहो, इथे झेल दिसडलाय. यावेळी चलाकी दाखवली गेली की काय, चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या पोहोचेल 19 अंकावरती. 1 रन इथे दिली जाईल कारण इथे बिग हिटची आवश्यकता आहे. बिग हिटची आवश्यकता इथे असल्यामुळे जेवढा वेळ आयुष स्ट्रायकिंग एंडला राहील तेवढाच दत्तप्रसादित घुडे वठार या मॅच मध्ये बढत घेताना पाहायला मिळेल, लीड घेऊन पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. अथर्व यावेळी हलक्या हाताने फक्त ऑन साइडला दिशा दिले. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन इथे मिळेल. 1 धावेने धावसंख्या पोहोचते 20 या अंकावरती. 13 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 13 धावा. या पहिल्या 2 चेंडूवरती इथे आपल्याला पाहावं लागेल. जर का या बाहुबली प्लेयरने एखादा मोठा फटका इथे खेळला, षटकार जर इथे ठोकला तर याचा इथे आत्मविश्वास वाढेल, कारण एक जीवदान त्याला जरूर मिळालंय. अवधूत तांडेलची झेल इथे निसटली होती, परंतु त्यानंतर अवधूत तांडेलला शांत ठेवलं गेलं. त्याला कोणताही फ्री माइंडेडली खेळण्याची संधी इथे उपलब्ध करून दिली गेली नाहीये. परंतु इथे मात्र शांत राहून चालणार नाहीये. अवधूतला प्रयत्नांची पराकाष्ठा इथे करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. कामाला बाहुबली म्हटलं जातं, याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला आणि या समस्त दर्शकांना इथे देणं गरजेचं आहे. 4 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असताना बॉलिंग मार्कवरती अथर्व ज्याने पणाला लावलंय आपलं सर्व, असा हा गोलंदाज. राईट एम राऊंड द विकेट अवधूत तांडेलसाठी इथे सज्ज. कव्हर पॉइंट एक क्षेत्ररक्षक आहे. कव्हर त्याचबरोबर कव्हर एक्स्ट्रा कव्हर हे क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षक घेतला गेले. लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. काव कॉर्नर डीप मिड विकेट स्क्वेअर लेग दरम्यान फेकला गेलेला हा बॉल. दिशा खराब आहे, लेग स्टिकच्या बाहेर राहतोय. पंच इशारा करतायत वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपात 1 रन इथे मिळेल. समीकरण इथे बदलेल. 4 चेंडू आणि 12 धावा. 4 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 2 षटकार ठोकून सामना संपवण्याचा प्रयत्न इथे होईल का 3 चौकार लगावण्याचा प्रयत्न इथे करताना अवधूत तांडेल पाहायला मिळेल. अथर्ववरती यावी दबाव येईल कारण यावी फेकला गेलेला हा वाईड बॉल आणि त्यामुळे समोरच्या संघाला मिळालेली 1 रन आणि 1 रन इथे खूप लाख मोलाची असताना अवधूत तांडेल ते सज्ज होतोय. 4 चेंडू 12 धावाचं समीकरण. क्वार्टर फायनलचा हा थरार. बॅट आणि बॉल मधलं हे द्वंद्व
आणि यावी फेकला गेलेला बॉल पुन्हा एकदा दिशा खरा भरकटलेली दिशा आहे संघाची दुर्दशा करते की काय हे इथे पाहावं लागेल बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल इथे पाहायला मिळतोय समीकरण पुन्हा एकदा इथे बदललं जाईल 4 चेंडू 11 धावा 4 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे राहुल ओसवाल यावी आपल्या गोलंदाजाबरोबर आपल्या सहकार्याबरोबर इथे चर्चा करतोय करावी लागेल कारण यावेळी फेकले गेलेले 2 वाईट बॉल दबाव निर्माण करून जात आहेत गोलंदाजावरती आणि त्याचबरोबर संपूर्ण स्क्वॉडवरती दबाव निर्माण करून जाणारे हे 2 बॉल ठरलेत कारण इथे धावा रोखायचे आहेत आणि इथे धावा रोखण्याच्या स्थितीमध्ये इथे मात्र एक्स्ट्रा धावा देणं म्हणजे संघाला संकटामध्ये आणणं असतं आणि ते संघाला संकटामध्ये आणण्याचं काम अथर्व इथे करतो की काय हे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये पाहायला मिळेल 4 चेंडू 11 धावा असं समीकरण असताना अवधूत तांडेल इथे सज्ज होतोय पुन्हा एकदा फील्ड इथे सजवली गेले काही महत्वाचे मोहरे योग्य ठिकाणी इथे आणले जात आहेत आणि दरम्यान पुढचा चेंडू अवधूत तांडेलसाठी यावी फेकला गेलेला हा बॉल गती अप्रतिम आणि इथे कॅच आउट होतोय महत्वाचा मोहरा हुकमाचा एक गेम चेंजर म्हणून आपण ज्याच्याकडे पाहत होतो तो अवधूत तांडेल कॅच आउट होऊन मैदानाच्या बाहेर पडतील धावसंख्या आहे 22 इथे आणलं गेले मैदानाच्या आतमध्ये त्याला उतरवलं जात आहे 3 चेंडू 11 धावा असं गणित आहे बॉलिंग मार्कमध्ये अथर्व ज्याने 2 चेंडू खराब फेकले होते परंतु या पुढील चेंडूवरती महत्वाचा मोहरा त्याने कॅच आउट करून मैदानाच्या बाहेर काढलाय कमबॅक करताना इथे अथर्व दिसलाय परंतु अजूनही मॅच 50-50 चान्सेसमध्ये असेल कारण एखादा बिग हिट इथे केला गेला तर अथर्ववरती दबाव निर्माण केला जाऊ शकतो प्रथमेश ही कामगिरी करेल का पाहूया अथर्व पुढचा चेंडू घेऊन फुल टॉस चेंडू पंच इथे नो बॉल करार करतायत 1 रन इथे मिळेल यानंतरचा बॉल ही फ्री हिट असेल यावी फेकला गेलेला हा बॉल फुल टॉस होता संधी इथे मिळाली असती परंतु नो बॉल 1 रन इथे मिळते नो बॉल करार केला गेलाय म्हणजेच काय यानंतर फेकला जाणारा हा बॉल फ्री हिट असेल फ्री माइंडेडली फ्री हँडली खेळण्याची संधी प्रथमेश बेंद्रेला तिथे उपलब्ध होते हा चेंडू खूप महत्त्वाचा ठरेल यावी कोण कुणावरती हावी ठरणार आहे प्रथमेश यावी अथर्ववरती हावी ठरेल का अथर्व प्रथमेशवरती हावी ठरतोय ते या बॉलमध्ये पाहायला मिळेल कारण फ्री हिट आहे फ्री हिटमध्ये पाहूया कोण कुणावरती कशा पद्धतीने कमाल धमाल केली जाते या मॅचमध्ये अथर्व फ्री हिटचा हा पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिच टाकला आडव्या बॅटने घुमवलाय डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल विनय गोवेकर तिथे पाहायला मिळाला आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा केला गेला इथे प्रयत्न 2 धावा इथे मिळत आहेत 2 धावा इथे मिळाल्या दोन धावा इथे मिळत आहेत 2 धावेने धावसंख्या पोहोचेल ती यावी 25 या अंकावरती दोन चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता 2 चेंडू 8 धावा 2 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे धावसंख्या आहे ती 25 एक षटकार एक दुक्की का 2 चौकार लगावण्याचा केला जाईल इथे प्रयत्न शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगणार आहे इथे जर बिग हिट इथे आली तर मात्र यावेळी आपल्याला एक टाय सामना बघायला मिळू शकतो भविष्य इथे वर्तवलं जात आहे सामना टाय होईल याचं परंतु याचा रिझल्ट काय येतोय पाहूया दरम्यान अथर्व नेक्स्ट बॉल घेऊन यावी घुमवलाय बॉल अलॉंग द कार्पेट जातोय डीप स्क्वेअर लेगला प्रयत्न इथे केला जातोय दुसऱ्या धावेचा यशस्वीपणे 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत जीवाची बाजी इथे लगावली गेली
एक धाव एक्स्ट्रा आपल्या संघाच्या खात्यामध्ये कशी जोडली जाईल यासाठी प्रयत्न करताना तो इथे दिसला आणि कम्प्लिटली स्वतःला मैदानाच्या आतमध्ये झोकून दिलं. 2 धावा आपल्या संघासाठी ते प्राप्त केल्या आणि धावसंख्या इथे पोहोचली 27 या अंकावरती. लाजवाब प्रयत्न त्याने इथे केले. 2 धावा मिळवण्यासाठी स्वतःला इथे कम्प्लीटली झोकून दिलं. 2 धावा इथे कम्प्लीट केल्या. 1 चेंडू आणि 6 धावा. गणित आहे एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. इथे इतिहास रचला जाऊ शकतो. जर षटकार इथे ठोकला गेला तर मैत्री चषक 2024 मधला हा सर्वात रंगतदार आणि बिग हिट ही बिग हिट मॅच असेल. कारण शेवटच्या एका बॉलमध्ये षटकार ठोकला जाईल का पाहूया. आतापर्यंत लेदर बॉल क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये ते इतिहास अनेक पाहायला मिळालेत, परंतु मैत्री चषक 2024 मध्ये या क्रीडांगणावरती हा इतिहास रचणारा क्षण असेल. एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती अथर्व इथे सज्ज होतोय. अतिशय अप्रतिम सामना इथे पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने मिऱ्या संघाने गुढेवटार संघाला रोखलं होतं त्याहीपेक्षा सरस पद्धतीने अतिशय दर्जेदार गोलंदाजी चिन्मय आणि राहुल ओसवाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 1 चेंडू 6 धावा. इथे समीकरण असताना ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला इथे बॉल. इथे आलाय वाईड बॉल. चौकार लगावला गेला तर सामना टाय होईल आणि षटकार ठोकला गेला तर मात्र ऑल मिऱ्या पुढील राऊंड खेळण्यासाठी सेमीफायनल मध्ये दाखल होईल. निर्णायक चेंडू. सामना अजूनही संपलेला नाहीये. मॅच ऑन आहे. दोन्ही संघांना अजूनही संधी इथे उपलब्ध आहे. कोण खुणावरती हावी ठरतोय पाहूया आणि कोणता संघ सेमी फायनल मध्ये जातोय पाहूया. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. एका चेंडू मध्ये आता 5 धावांची आवश्यकता. चौकार लगावला गेला तर एक बरोबरीत सुटणारा सामना म्हणजेच काय तर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. परंतु जर काही ते षटकार ठोकला गेला तर ऑल मिऱ्या संघ सेमी फायनल खेळताना पाहायला मिळणार आहे. निर्णायक हा 1 चेंडू. शेवटचा रिझल्ट देणारा 1 चेंडू. सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करणारा हा 1 चेंडू इथे असेल आणि तो इथे अथर्व घेऊन सज्ज होतोय. समोर आहे प्रथमेश. हा बॉल यावी असफल ठरलाय. 1 रन इथे मिळते आणि अशा तऱ्हेने सेमीफायनल मध्ये दाखल होणारा 4था संघ इथे ठरतोय दत्त प्रसादी गुढेवठार. ऑल मिऱ्या आपण ही अतिशय दमदार खेळते गेलात. शेवटच्या बॉल पर्यंत आपली झुंज इथे आम्हाला पाहायला मिळाली. दत्तप्रसादी गुढेवठार कमिटीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि त्याचबरोबर विजयी ठरलेला दत्तप्रसादी गुढेवठार संघाचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन.